जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाची आपण ब्रेकिंग न्यूज घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती स्वतः वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या विद्यार्थी मित्रांनो यांचा निर्णय आहे। तर बघा, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा निर्णय, राज्य वन विकास संचालनालय मंडळाची बैठक, पैसा वगळता वनरक्षकांची पदे भरण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाणार म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे। तर बघा, पैसा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गावातील पदे वगळता वनरक्षकाची इतर पदे भरण्यासाठी राज्याचा वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला विनंती करणार आहे। हजारो उमेदवारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळावा या दृष्टीने वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। चंद्रपुरात शनिवारी दिनांक 30 महाराष्ट्र राज्य वन विकास महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वनमंत्री मुनगंटीवार यांनी वनबल प्रमुख शैलेश टेंभुर्णीकर यांच्याशी चर्चा करून भरती प्रक्रियेचा आढावा घेतला। विद्यार्थ्यांच्या हितासाठी राज्य सरकार, वन विभाग आणि मी स्वतः संवेदनशील असून त्यांना दिलासा मिळावा असा उद्देश आहे। या विद्यार्थ्यांचे हित प्राधान्यक्रमावर आहे, म्हणूनच हा निर्णय घेत असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले। त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष वकील नियुक्त करण्याची कार्यवाही करणार असे निर्देशही त्यांनी दिले। हजारो उमेदवारांनी वनरक्षक या पदाची परीक्षा दिली असून केवळ पैसा क्षेत्राच्या अधिसूचनेसंदर्भात संपूर्ण निकाल जाहीर न होऊ शकल्याने अनेक उमेदवार निकालाची वाट बघत आहे। ही बाब वनमंत्री मुनगंटीवार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन वन विभागाला सूचना केल्या। पैसा क्षेत्र वगळता वनरक्षकाची इतर पदे भरण्यासाठी वन विभाग राज्य सरकारमार्फत सर्वोच्च न्यायालयाला याबाबत विनंती करणार आहे। यासाठी विशेष वकील नेमण्यात येईल, जेणेकरून इतर क्षेत्रातील वनरक्षक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग सुकर होईल, असे वनमंत्री मुनगंटीवार यांनी बैठकीत सांगितले।